नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची संपत्ती किती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे भाजप पक्षातून निवडून आले आहेत. त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली आहे आणि त्यासोबतच प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमासुद्धा केला आहे. आणि त्यांची 2024 विधानसभा निवडणुकानुसार त्यांची एकूण संपत्ती ही 13,27,00,000 इतकी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी BAचे शिक्षण घेतले आहे व 2024च्या विधानसभा निवडणुकानुसार एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती ही 37,68,00,000 इतकी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून निवडून आले आहेत व अजित पवारांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि 2024च्या विधानसभा निवडणुकानुसार अजित पवार यांची एकूण संपत्ती ही 45,38,00,000 इतकी आहे.